ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। बुकाला बुकाल जयाचे विसरले अंतकरण तोच निरंतर संन्यासी जाणता असा। सर्वांनी आता गुरुचा महिमा सांगितला, पण माझी एवढी मला स्वतःला वाटतं की माझी एवढी योग्यता नाही की मी गुरुविषयी काही सांगू शकेल. कारण मला कालपर्यंत माहित नव्हतं की मी इथे येऊ शकेल. असं काय शंका होतं, असं मनात चालू होतं का नाही मी नाही जात. पण गुरुने काय केलं, माझा हात गुरुने धरला. मी नाही गुरुचा धरलेला, गुरुने हात धरला आणि तो तिथपर्यंत घेऊन आला मला. कारण माझं तळमळ तर होतीच, पण घरातच व्यापारी असं वाटत होतं की हे कसं सोडू मी कसं जाऊ मी. पण अंतःकरणाची तळमळ लागली आणि गुरुने ओढून हात धरून मला इथपर्यंत आणलं. आधी मला असं वाटतं की आपण लहान मुलांच्या आपण आपला हात मुलं आई वडिलांना आपला हात धरायला देतात, परंतु मला असं वाटतं की आई वडील लौकिकातला आपला सगळा सांभाळ करतात, सगळ्या संकटातून तारून येतात. परंतु मला असं वाटतं की मी गुरुचा हात धरण्यापेक्षा गुरुने माझा हात धरला ही माझ्यासाठी खूप मोठी श्रेष्ठ गोष्ट आहे. जीवनात अलौकिक प्रसंग हा आहे की त्यांनी माझा हात धरला आणि माझ्या जीवनातलं जे खरं तत्व आहे, जे हृदयात घुसलेला जो भगवंत आहे, माझं हृदय. मला आता असं एवढं वाचलेलं, एवढं भगवद्गीता सगळं वाचलेलं, असं सगळं कोणतीच झालं असं वाटतं का आता पूर्ण ब्लँक, काही आठवत नाही. जे सांगावं ते वाचाच्या बाहेर येत नाही. माझी मत झाली अनावर वाचा, त्या वाणीतून काहीच बदल पडत नाही. असं वाटतं की फक्त आता नाम सुरू करावं आणि काही सांगू नये, कोणतं तत्वज्ञान सांगू नये. इथं बसलेलं ना कोणतं तत्वज्ञान माहित नाही, सगळ्यांना माहिती ना तत्वज्ञान काय, भगवंत कुठे मिळवायचा, कसा मिळवायचा. तरी महाराज म्हणतात रोने से कर प्रीती, रडायला प्रीती करायला सांगितली कबीर महाराजांनी. कारण रडल्याशिवाय भगवंत मिळत नाही. कारण आपली एवढं सामर्थ्य नाही की ज्ञानाने त्याला प्राप्त करून घेऊ. तो भक्तीने मिळवायचा आहे आणि भक्तीने जर मिळवायचा असेल, लहान मुलं कसं इकडे हप्ता करतात काही पाहिजे असेल, तसं आपल्याला भगवंत म्हणजे कोण, सद्गुरूच. यांनी वरून भगवंत सद्गुरूचा महिमा सांगितला, साक्षात परब्रह्म सांगितलं. मग आता काय मिळवायचंय, काहीच मिळवायचं नाही ना. मग ते मिळवायचं असेल, परंतु आपण म्हणजे मी मला स्वतःला उद्देशून म्हणते, कारण माझी तेवढी स्थिती नाहीये. मी माझी विसरले, मी माझी आठवण जायचे विसरले अंतःकरण. म्हणजे तिला संन्यासाची स्थिती सांगितली की त्याची काय अवस्था होते जेव्हा तू भगवंताच्या प्रेमात पडतो, त्याला काय अवस्था होती त्याची. तो स्वतःला विसरतो, त्याच्याला काही शिल्लक नाही राहत. तो त्याचा देह समर्पण होऊन जातो, समर्पण करतो देह सगळा पूर्ण. आणि सद्गुरूला आज गुरु पौर्णिमेचं सगळं महत्व सांगितलं. पण भगवंताला काय अपेक्षित आहे आपल्याकडून, काय समर्पण माहिती आहे भगवंताला. भगवंताला हे फुलं वगैरे वाहतो हे ठीक आहे, याच्यात काही हे कमीपणा याच्यात मग आपल्याला वाटतं बघू सद्गुरूचं आपण जो गुणगान गावं, त्यांचं कौतुक करावं, सगळं करावं. पण सद्गुरूला ते अपेक्षित नाही आपल्याकडून. सद्गुरूला आपण जर आपल्या हृदयातल्या भगवंताला जाणलं, ते तुम्ही जाणून घ्या हे अपेक्षित आहे त्यांना. आणि त्याला जर काही आपल्याला द्यायचं असेल गुरुपौर्णिमेच्या दिवशी, काही जर सर्वात अलौकिक भेट द्यायची असेल, तर तुम्ही स्वतःलाच ओळखा, तुमचं स्वरूप जाणून घ्या. एवढं जर आपण त्या भगवंत किंवा सद्गुरूला, ते काही दुसरं वेगळे नाहीये, ते एकच आहे. आणि हे जाणून जर आपल्याला घेतलं आपण आपल्या आयुष्यातून, तर ही सगळ्यात मोठी भेट आपली सद्गुरूचरणी अर्पण होईल.
सांगितले आपल्याला भगवंत प्राप्त करून घेण्याचे. ज्ञानाने मिळवण्याची आपली योग्यता नाही, म्हणजे माझी योग्यता तरी नाही. ज्याला ज्ञानाने जर मिळवायचं असेल प्रखर तीव्र बुद्धी लागेल त्याला ते समजून घेण्यासाठी. तेवढी तीव्र बुद्धी आपली नाही. कर्माने आपलं निष्काम कर्म पण होत नाही, त्याच्यातही आपल्याला काहीतरी अपेक्षित असतं कर्मातून. आणि योगाची तर स्थिती पण नाही, शरीर तेवढं आपल्या शरीराचं सामर्थ्य करायला नाही. मग फक्त एक भाग मार्ग उरतो आपल्यासाठी की भक्तीचा मार्ग, तो सुलभ सोपा करून संतांनी आपल्याला त्याच्यातलं सगळं नवनीतासारखं आपल्या पुढं सारा काढून दिलं. तर तुम्ही फक्त नाम घ्या. ते आपण एवढे सगळे वेद आहे त्याच्यात, एवढे ग्रंथ आहे, आपण एवढ्या छोट्याशा आयुष्यात किती कसं आपण आकलन करू शकणार आहे? किती वाचून वाचून वाचणार किती? आणि ते जर आपण करू शकत नाही तर मग कसं मिळवणार आपण त्याला? त्याला फक्त भगवंताची सद्गुरूची कृपा मस्तकी, सद्गुरूची मस्तकी फक्त आपला हात ठेवा. भगवंता तुम्ही फक्त हात ठेवून म्हणा की तुम्ही करू शकणार हे सगळं सगळं तुम्हाला प्राप्त होण्याचं तुमच्याला आहे सामर्थ्य. त्यांनी तेवढं दिलं आम्हाला. बाबा आम्ही जायचो, बाबा म्हणायचे की आडवे सगळेच मारतात, सगळे आडवे मारतात, पण तुम्हाला उभं मारायचंय, उभं मारायला शिकायचंय. तेव्हा ऐकताना काही वाटलं नाही का काय सांगायचंय त्यांना. सद्गुरूची जी सांगायची पद्धत असते ना ती सरळ वाक्यात नाही, आपल्याला समजत नाही. आपली स्थिती झाल्याशिवाय समजत नाही. परमात्मा अनेक स्थिती सांगितले ज्ञानेश्वरीमध्ये, त्या सगळ्या स्थिती आपण प्राप्त करू शकतो. आणि त्या स्थिती जर प्राप्त करायच्या असेल तर मग काय सांगितलं, नाम घ्यायला सांगितलं. सद्गुरूच्या इथं काय झालं, मला घेऊन आला भगवंत. कुठे घेऊन आला? माहेर घेऊन आला. माहेरात कोण भेटलं? आई वडील भेटले. लौकिकात आई वडिलांच्या घरून जाताना रडायला नाही येत. आता आई वडिलांच्या घरून जाताना आनंदात जातो, कारण त्यांनी संसार दिला ना थाटून, त्याच्यात मुलं दिली, नवरा दिला, सगळं संसार सुखरूप करून दिला. पण तो लौकिकातला दिला ना, त्याने समाधान कुठे होतंय जीवाचं? जीवाला त्याच्यात कमीपणा दिसतो, त्याच्यात काहीतरी उणीव आहे, काहीतरी राहिलंय शिल्लक. आणि मग ते मिळवायचं असेल तर कुठं जावं लागेल? त्याच्यात फक्त आनंद राहील. त्याच्यात आनंद जर मिळवायचा असेल तर सद्गुरूच्या घरी त्याच्या माहेरी यावं लागेल. नामरूपी शालू दिला मला आणि माझी गोडवण केली सासरी. त्या नामरूपी शालू घालून या संसारात वावरायचंय का ज्याने तुला आनंद प्राप्त होईल. कबीर महाराज म्हणतात, पोथी पडपड जगमोहा पंडित होय न कोय, ढाई अक्षर प्रेम के पडा सो पंडित होय. मग हे ढाई अक्षर प्रेम फक्त आपल्याला प्राप्त करायचंय. जे सद्गुरूच्या हृदयात असलेले जे आनंद स्वरूप आहे ते आपल्याला आपणासारखे करीत येतात का? म्हणजे कसे करणार आहे आपल्यासारखं आनंद स्वरूप करून टाकणार आहे. आणि त्या आनंद स्वरूप होण्यासाठी जे नाम आपल्याला दिलं त्याचं कसं अखंड निरंतर आपलं चिंतन होईल एवढंच बघायचंय आपल्याला बाकी काही करायचं नाही. आणि ते जर निरंतर चिंतन आपल्या नामाचं झालं आता सद्गुरूंना आपण वेगळे नाही, मग त्याने आपल्याला त्याच्यातलं द्वैत संपवून जाईल आपलं त्यांचं. आणि ते द्वैत संपवण्यासाठी हा सगळा अर्थात चालला. एवढी भगवंतानी कृपा करावी की त्या नामाचं अखंड श्वास चालू आहे ना, जसं श्वास चालू आहे तसं त्या श्वासाबरोबर नाम चालू दे भगवंता. सद्गुरूंनी जे दिलं ना त्यांचा कधी विसर पडून देऊ नको. एवढी कृपा आयुष्यभर करत जावं श्वास चालू तेव्हा. आणि ती जर तेवढंच मी भगवंताच्या फक्त सद्गुरूला एवढा अर्पण करण्याचा माझा संकल्प आहे. आणि तो शेवटीपर्यंत जावा म्हणून भगवंत सद्गुरूंनी माझ्यावर कृपा करावी. त्यांनी केलेलीच माझ्यावर कृपा. मी इथं बसले, माझं काय सांगत नाही की मी इथं बसून 2 शब्द तुम्हाला त्या ज्ञानाचे सांगावे. त्याच्यात कधी काही मला आत्मा म्हणजे काय याची सुद्धा कल्पना नव्हती.
का आत्मा म्हणजे काय, नाम म्हणजे कसं घ्यायचं, ते कसं करायचं, कुठे करायचं, काय करायचं, कशाचीच कल्पना नाही. आणि ते जीवनात आले, त्यांनी जीवनातून मला असलेल्या शेणातल्या किड्याप्रमाणे असणारे रेहणारे मी, त्यांनी मला वर आणलं आणि वर आणून काय केलं माझं, सांगावं खूप वाटतं पण मानेतून बाहेर पडू शकत नाही. आता फक्त असं वाटतं की मगाशी ताई सांगत होती, तिला काही सांगता येईल काकांना असं एक कटाक्ष टाकला, तो कटाक्ष टाकला म्हणजे मला असं वाटलं की भगवंता बघ आता काय काही करू शकत नाही, मी काही बोलू शकत नाही. आणि ते सांगण्यासाठी तुम्ही आम्हाला इथं बसवलं, म्हणजे सांगता येत नाही. म्हणजे आतमध्ये असं उकळ्या फुटल्या आनंदाला, तर ते बाहेर पडून देऊ शकत नाही कोणता. तो कसा आत्मरीव संचार करतोय, तो भगवंत कसा चराचरात नाटलाय, तो तसाच पाहिजे आपल्या हृदयात आहे. तो कसा कसा दिसतो, हा कसा स्पष्ट करू काही समजत नाही मला. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज